नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर हे जे एक ब्लाऊज लग्नाचं आहे, 4 तारखेच्या लग्नाचं प्रिन्स कट शिवलं आहे. तर प्रिन्स कट ब्लाऊजला फिनिशिंग बघा खूप सुंदर आलेली आहे. आणि आपण जे ब्लाऊज शिवतो ना, ब्लाऊजचे गळा वगैरे कोरला, मुंड्यामध्ये कोरलं की ब्लाऊजला अजून छान फिनिशिंग येते. तर ह्या साईडला बॅक साईडला मी त्याला नॉट टाकलेले आहे आणि डबल राऊंडमध्ये लेस टाकलेली आहे आणि बाही 3/4 घेतलेली आहे. तर बऱ्याच ताई विचारतात की ताई नॉड कशी टाकायची, नॉड किती अंतर सोडायचं. तर नॉट टाकताना शोल्डरपासून खाली 3 इंचापर्यंत अंतर सोडायचं, म्हणजे आपला गळा पण उतरत नाही आणि शोल्डर पण व्यवस्थित राहतं. या ब्लाऊजची उंची टाकलेली आहे 14.5 आणि प्रिन्स कट ब्लाऊज आहे. खूप छान मस्त फिनिशिंग आलेली या ब्लाऊजला पण. त्यानंतर हे पण एक ब्लाऊज आहे, नवरीचंच आहे, डेली यूजचं ब्लाऊज आहे. बाकी सर्व ब्लाऊज दिलेले, पण हे एक ब्लाऊज राहिलं होतं. हे एक आणि ते गुलाबी कलरचं दोघं ब्लाऊज राहिले होते, ते पण शिवून झालेले ब्लाऊज. हे पण खूप छान आहे, ब्लॅक कलरची यावरची साडी होती. साडीचा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर होतं आणि ब्लाऊज पीस पण त्यामधला असा निघाला आहे. ह्या पण ब्लाऊजचं बघा पुढच्या साईडने गळा असा छान असा कोरून घेतला आहे. गळा कोरल्यानंतर ब्लाऊजला फिनिशिंग पण खूप छान येते आणि घातल्यावर पुढच्या साईडला गळ्यात पण परफेक्ट बसतं. ही एक जी साडी आहे ही पार्टीवेअर साडी आहे. ही पार्टीवेअर साडीचा पूर्ण मध्ये प्लेन आणि साईडनी बारीक बॉर्डर लेस आहे. तर ही पण बघा खूप सुंदर दिसते. यावरचा भरलेला ब्लाऊज पीस आहे. छोटीच बाही टाकायची त्यावरची. आणि ह्या सर्व ज्या साड्या दिसत आहे ना, आता ह्या सर्व पिको करून झालेले आहे. सध्या साड्या ठेवायला जागाच नाही आहे. क्लासच्या मुली मशीनवर बसल्या, मशीनचं थोडं हल्ली की सगळ्या साड्या पडून येतात, पण सध्या ठेवायला जागा नाही आहे. ह्या साईडला कूलरवर अस्तर ठेवलेले आहे. अस्तर पण ठेवायला जागा नव्हती. कट पीस जे आहे ना ते त्या बॉक्समध्ये ठेवलेले काउंटरच्या. आणि जे ताग्यातले जे अस्तर असतात ना, तर ते अस्तर जे आहे ना, तर ते इथं कूलरवर रचून ठेवले. तर इथं ह्या क्लासच्या मुली पण आलेल्या आहेत. तर क्लासच्या मुली ना, ही जी एक दीदी आलेली ना, तर ही इथं ग्राउंडला जाते. अकॅडमी जॉईन केलेली तिने, तर तिथं जाते. तिने पण आपल्याकडे ब्लाऊज शिवलेले आहे, पण इथून जवळूनच येते. तर मग आल्यानंतर मला थोडेफार ब्लाऊज 2-3 ब्लाऊज कटिंग करू लागते, म्हणजे रोज थोडी थोडी तिची पण प्रॅक्टिस होते. आता इथं मी ब्लाऊज कटिंगला घेतलेले. हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर हे जे ब्लाऊज आहे ना, तर हे 40 छातीचं प्रिन्स कटचे ब्लाऊज आहे. तर 40 छातीचा पॅटर्न काही नव्हतं माझ्याकडे. मग मी असं एक पॅटर्न होतं माझ्याकडे, त्यावरच थोडंफार कमी जास्त करून ॲडजस्टमेंट करून घेते. म्हणजे 38 छातीचं पॅटर्न होतं, त्यावरच मी थोडंसं वाढवून घेणार आहे. तर आपण कमी मापाचं ब्लाऊज जर असेल आणि आपल्याला जर मोठ्या मापाचं जर ब्लाऊज शिवायचं असेल, तर आपण त्यावर पण कमी जास्त करून घेतो. माझ्याकडे जे पॅटर्न आहे ना, त्या पॅटर्नची उंची आहे 14.5 आणि या कस्टमरची उंची पाहिजे होती 15.5. तर मी यांना वरून साईडला 1 इंच सोडून घेतलं आणि खालच्या साईडने कमरघेराचं माप टाकलं. कमरघेराचं माप टाकलं आहे 11.5 आणि इथं शोल्डर टाकते 5.5 पावणे 6 शोल्डर टाकते आणि मुंडा टाकते 6.5. तर यानुसार मी असा आकार बनवून घेते. मोठ्या मापाचं जरी ब्लाऊज असेल ना, तर आपण थोडंसं पॅटर्न इकडे तिकडे थोडंसं मोठं कमी जास्त करून मापं घेऊन आपण पॅटर्न पण करू शकतो आणि वाढवू पण शकतो आणि डायरेक्ट ब्लाऊज पीसवर अस्तरवर पण कटिंग करू शकतो. त्यानंतर इथं मुंड्याच्या साईडला 1.5चा आकार देते. 1.5चा आकार दिला का खोल भागामध्ये असा गोल आकार देऊन घ्यायचा. बऱ्याच ताईंकडे ना प्रत्येक मापाचे पॅटर्न असतील. माझ्याकडे काही कुठल्याही मापाचं पॅटर्न नाही आहे. मी प्रत्येक मापाचं ब्लाऊज शिवताना कटिंग करताना ना कमी जास्त करून घेते आणि त्यावरच ब्लाऊज एकदम छान फिनिशिंगमध्ये बसता. आणि आता भरपूर ब्लाऊजांची सवय झालेली, कसंही ब्लाऊज शिवला ना तर ते हातात घेतलं की लगेच कळतं ह्या पॅटर्नचा आकार कसा आहे. किती कसंही कटिंग केलेलं असलं तरी. तर हा जो साईड पीस आहे ना, तर हा इथं बसत नव्हता. ह्या दोघं जे ब्लाऊज आहे ना, तर माप मोठं आहे आणि बाही छोटी, बाही म्हणजे 5ची बाही आहे, तरी पण कट पीसमध्ये अस्तरमध्ये बसत नव्हती. तर मी आता हा जो साईड पीस आहे ना, तर हा साईड पीस जसा आहे तसा आखून घेतला आणि त्यानंतर ह्या साईडला जी गळ्याची पट्टी उरते ते 1 इंचापर्यंत कमी पडतं आहे. तर मग मी आता ते 1 इंचाचं अंतर सोडून देणार आहे तिथं आणि जसं बसेल तसं, आणि त्यानंतर जॉईंट करून मी ब्लाऊज तयार करणार आहे. अस्तरच्या पार्टला आतमधून जॉईंट देणार आहे. तर आपल्याला ह्या पण गोष्टी अशा छोट्या मोठ्या कळतात की जॉईंट कसे द्यायचे, ब्लाऊज कसं ॲडजस्टमेंट करून शिवायचं. कारण हे दोघं जे ब्लाऊज हे कलर आहे ना, तर यांचे तागे नव्हते माझ्या
माझ्याकडे आणि अस्तर पण नव्हतं राहिलं, एकाच ब्लाऊजचं अस्तर होतं. मग मी दोघं पण अस्तर एकावर एक ठेवूनच कटिंग करते. आता ही जी कटोरी ठेवलेली आहे ना, तर कटोरीचा हा जो मुंड्याचा भाग जो आहे ना, तर हा किती भरतोय तो बघायचा. तर हा भरतोय 10.5 भरतोय. तर ह्या 10.5नुसारच मी या कटोरीची उंची वाढवून घेणार आहे. म्हणजे आपल्याला जोडताना कमी जास्त होत नाही. कधी कधी काय होतं, आपला एखादा भाग कमी होतो किंवा एखादा भाग जास्त होतो आणि थोडाफार ताणून बसतो, पण जास्तच जर ताणवायची वेळ आली, जास्त खेचायची वेळ आली तर ब्लाऊज असं गोळा गोळा दिसतं. त्यामुळे मोजून घेतलं की मग ब्लाऊजला कमी जास्त होणार नाही. आणि ह्या साईडला जी आहे ना, तर मी 1 इंचाची मार्जिन ठेवलेली, म्हणजे जेणेकरून फिटिंगमधला प्रॉब्लेम नको व्हायला. आता हा जो उरला आहे एवढाच कपडा, तर ह्या कपड्यामध्ये बाही पण बसणार नाही. मग मी यामध्ये दुसरा कपडा ॲड करणार आहे. आता दुसरा कपडा घेऊन आणि दुसरा तागा घेऊन आणि मग तो कापणार आहे. थोडा कलर विदाऊट आहे, पण मग हे जे कलरचे आहे ना, तर या कलरचा तागा नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी कट अस्तर घेतले. तर 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही अस्तर कसे घेता, काय कलर घेता. तर ताईंनो, आपल्याकडे जे कलर डार्क कलर असतात ब्लाऊजमध्ये तर तेच कलर जास्त चालतात. त्याच कलरचे तर मी जास्त तागे भरून ठेवते. राणी कलर, मोरपंखी कलर असे जे ठराविक कलर चालतात ना, तर त्या कलरचे जास्त तागे घेतलेले असतात. पण आता सध्या सीझन पण संपलेले, थोडेफार तागे आहे शिल्लक माझ्याकडे, पण जे आपल्याला कलर जास्त चालत नाही तर ते कलरचे तागे मी कमी घेते आणि कट पीस घेते. तर मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की ब्लाऊजला स्टिकर कसं लावायचं. तर काहीच अवघड नाही आहे ताईंनो. तर मी स्टिकर म्हणजे काही वेगळं काही नाही आहे. तर जे आपले जे जुन्या वह्यांचे पेज असतात ना, तर त्या पेजचे छोटे छोटे अशा चिठ्ठ्या करून ठेवते आणि त्यानंतर मग ती चिठ्ठी एका बॉक्समध्ये भरून ठेवते आणि आपल्याला जेव्हा पाहिजे ना तेव्हा त्या स्टिकरवर कस्टमरचं नाव, ब्लाऊज कसं शिवायचं, काय सर्व त्याच्यावर लिहून ठेवते आणि स्टॅपलरच्या पिनाने 2 पिना मारून पूर्ण पॅक करून ठेवते. म्हणजे आपलं ब्लाऊज पीस पण इकडे तिकडे झालं, जास्त दिवस जरी झाले तरी चिठ्ठी पडत नाही, स्टॅपलर व्यवस्थित पॅक राहतं. असं कितीही चिटकवलं काही केलं तरी आपल्याला ते जास्त पडून जातं आणि जास्त अवघड पण नसतं. 2 स्टॅपलर पिना मारल्या की ब्लाऊज पीस पण मोकळा पूर्ण पॅक होतो. त्यानंतर ही जी बाही आहे ना, तर बाहीचं मी बघा आता मुंड्याच्या साईडला मला वाढवायची बाही, तर दोघं पण साईडला मी 1-1 इंच जास्त सोडलं आहे, जेणेकरून मी अस्तरला आता जॉईंट देऊन घेईल आणि मग बरोबर मापामध्ये मुंड्यामध्ये ब्लाऊज व्यवस्थित बसेल. त्यानंतर आता हे पाठीचा भाग आणि ते टाकून घेते यावर. म्हणजे आधी एकदा बाही कटिंग झाली की मग पाठीचा भाग आणि बाकीचे जे 3 पार्ट असतात ते व्यवस्थित आपल्याला टाकता येतात. तर यामध्ये ना ब्लाऊज पीसचा कलर थोडा विदाऊट दिसतोय आणि अस्तरचा कलर जास्त डार्क दिसतोय, पण हा कलर शिल्लक नव्हता आणि थोडा फिरता कलर आहे ना, त्यामुळे पिंक कलरमध्ये बरोबर मॅचिंग बसून जातो तो. आपण जे साड्यांना ब्लाऊज पीसला ज्या चिठ्ठ्या टाकतो ना, तर त्या जर व्यवस्थित जर स्टॅपलर करून जर ठेवल्या तर आपले ब्लाऊज साड्या भरपूर दिवस इथं राहिले तरी स्टिकर पडत नाही आणि ज्याचंही त्याचं व्यवस्थित देता पण येतं आणि आपल्यांना पटकन सापडतं. त्यामुळे मी प्रत्येक ब्लाऊजला आहे ना अशी चिठ्ठीच करून ठेवते. जुन्या वह्यांचे पेज असताना त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून ठेवते आणि त्यानंतर मी असे 10-10, 20-20 पानं घेऊन त्यांना पण स्टॅपलर करून ठेवते आणि फक्त एक चिठ्ठी काढायची आणि त्यावर ब्लाऊज कस्टमरचं नाव आणि ब्लाऊज कसं शिवायचं ते लिहून ठेवायचं आणि मग ते आपल्यांना सोपं पडतं आणि काही वेळ पण लागत नाही, शोधायचं काम पडत नाही. ब्लाऊज पीस हातात घेतलं का लगेच लक्षात येतं की कोणाचं ब्लाऊज आहे, कसं शिवायचं आहे काय ते. आता हे पण ब्लाऊज कटिंग करून घेते. आता हा जो साईड पीस आहे ना, तर तुम्हाला दिसत असेल तर हा साईड पीस तुम्ही म्हणाल ताई हा असा कसा आकार आहे, तर हा जो अस्तरवर कमी पडत होता ना हा साईड पीस, तर मग मी त्याला एक साईडनी 1 इंचाची पट्टी लावणार आहे. पट्टी लावल्यानंतर मी ब्लाऊज पीस मोठा कट करणार आहे. म्हणजे त्या साईडला 1 इंचाची पट्टी जॉईंट दिल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचं, म्हणजे तो जॉईंट पण दिसणार नाही. मी आता जॉईंट केल्यानंतर तुम्हाला दाखवेलच ब्लाऊज मी कसं जॉईंट करून कसं शिवलं आहे. म्हणजे आपण कमी अस्तरमध्ये पण ब्लाऊज थोडेफार असं जॉईंट करायची आयडिया पण आपल्याला येते आणि नवीन नवीन आपल्याला कल्पना पण सुचते. तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग करते. तर काही ताईंच्या कमेंट होत्या की ताई फुलबाईची कटिंग दाखवा, तर काहीच अवघड नाही आहे ताईंनो. तर मी हा जो कॅनव्हास आहे ना, तर हा घेतला आहे मी 18 इंच. तर 18 इंचापर्यंत आपण 19 घेऊ शकतो किंवा 20 घेऊ शकतो. आपल्याला जशी फुल लेंथमध्ये स्लीव्स पाहिजे असेल ना, तर तशी आपण घेऊ शकतो. आता वरच्या साईडला मी सारखा हा कट करून घेणार आहे. तर बाही टाकताना आपण छोट्या बाहीपासून तर मोठ्या बाहीपर्यंत बाही कशी वाढवायची याचा व्हिडिओ आधी एक चॅनलवर टाकलेला आहे, नक्की शोधा तो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये तुम्हाला सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे. आपली छोट्या स्लीव्सपासून मोठी स्लीव्स कशी करायची, कशी वाढवायची, किती मापं घ्यायची याचा व्हिडिओ टाकलेला आहे.
तर आता ही जी ब्लाऊज आहे ना, तर हे 32 छातीच्या पॅटर्नसाठी मी ही बाही तयार करते. तर ही बाही तुम्हाला माप कळण्यासाठी मी टाकते. तर याची बाहीची लेंथ टाकली मी 11 आणि छातीचा चौथा भाग टाकलाय 8 आणि 1 इंच मी जास्त टाकलंय मार्जिन. आणि त्यानंतर मग आपण 1 इंच पण टाकू शकतो किंवा 1.5 इंच पण टाकू शकतो. आता मी 1 इंच टाकलेलं आहे इथं. तर 1 इंच टाकल्यानंतर मी पूर्ण तो बॉक्स बनवून घेतलाय असा. वरच्या पण साईडला मी कॅनव्हास कट करून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित कळेल. मग त्यानंतर वरच्या साईडपासून खालीपर्यंतचं 2.5 इंचाचं अंतर घ्यायचं. अडीच किंवा 3 घेऊ शकतो किंवा 3.5 पण घेऊ शकतो. आता मी कंपल्सरी आपलं जे 2.5 इंचाचं अंतर आहे ते जास्त चालतं. त्यानंतर ही क्रॉस रेषा मारून घेतली. आता हा जो पॉईंट केलेला आहे ना, तर तिथून आपलं छातीचं माप आहे. तर छातीच्या मापापासून खाली पण आपल्याला असे रेष ओढून घ्यायची. आता ती झाली आपली ब्लाऊजची मार्जिंग. आता हा जो पॉईंट केलेला आहे तर याच्या दोघं पण साईडला अर्धा इंचापेक्षाही कमी असे दोघं पण साईडला थोडे थोडे असे पॉईंट करून घ्यायचे. मध्यावर पॉईंट करायचे. त्यानंतर आपल्याला फिश कटचा आपण जसं माशाचा आकार असतो ना तसा आकार देऊन घ्यायचा. तर वरच्या साईडला असा खाली उतरवायचा आकार आणि त्या पॉईंटपासून सरळ आपण जो छातीचा चौथा भाग आहे 8 तिथपर्यंत नेऊन मिळवायचा. त्यानंतर खालच्या साईडनी पण इथून पण हा आकार घ्यायचा आहे आपल्याला. तर खालच्या पण साईडने आपण असा आकार घेऊ शकतो. व्यवस्थित असा जो आकार जर आला ना तर बाहीचा आकार पण व्यवस्थित येतो आणि कटिंग केल्यानंतर लगेच तुम्हाला आकार पण कळेल. आता हा तर मी तुम्हाला आता कटिंग करून दाखवते कशी कटिंग करायची. तर इथं आपला अर्धा इंच ड्रॉ करायचं राहिलेलं तर नेहमी की आपण करतो ना अर्धा इंचाचा तर तो ड्रॉ करून घेतलाय. त्यानंतर ते अर्धा इंच कट केल्यापासून तर तिथपर्यंतच कातर लावायची आणि तिथूनच कट करायचं. आपण ह्या ब्लाऊजसाठी ना मार्जिन 1 इंच पण ठेवू शकतो, 1.5 इंच ठेवू शकतो किंवा 2 इंच. आपल्याला जसा मुंड्याचा माप असेल ना तशी आपण ती मार्जिन ठेवू शकतो. आता मी इथं 1 इंचाची मार्जिन ठेवलेली. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की बाही कशी काढायची, मापा कशी टाकायची. तर नक्की करून बघा आणि बाहीचं पॅटर्न पण काढून बघा. तुम्हाला छोटी पण बाही काढता येईल आणि मोठी पण काढता येईल. चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकनी मला खूप छान मोटिवेशन भेटतं. आणि व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला बाही जमली का काढायची ते पण मला नक्की सांगा. अजून तुम्हाला काही नवीन माहिती हवी असल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.